हॅलो हाय नमस्कार। आज छानपैकी फोडणीच्या भाताची रेसिपी दाखवते। झटपट होणारा, टेस्टी आणि सगळ्यांचा ऑल टाईम फेवरेट असा हा फोडणीचा भात आहे। कारण जर आपल्याकडे आदल्या दिवशीचा भात उरला असेल किंवा ब्रेकफास्टसाठी किंवा रात्रीला काहीतरी थोडंसंच खायचं असेल, तर काहीतरी चटपटीत खायचे, तर माझा फोडणीचा भात नक्की ट्राय करा। चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या फोडणीच्या भाताला सुरुवात करूया। इथे तेल घेतलेलं आहे। तेल थोडं कमीच घेतलं आहे, कारण कसं होतं नंतर मग भात असं एकदम ऑइली होतो कधी-कधी, त्याच्यामुळे तेल थोडं आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलं आहे। त्याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी 1/4 टीस्पून टाकून घ्यायचे। 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आता फक्त ह्याच्यामध्ये ना लसूण खूप टाका, म्हणजे लसणीने जो फ्लेवर येतो ना त्या भाताला खूप छान टेस्ट येते। त्यामुळे ते मस्तपैकी 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत। अशा ठेचलेल्या लसणी म्हणजे अशी अख्खी लसूण खायला पण चांगली वाटते, किंवा तुम्हाला अशी बारीक चिरून अगदी टाकायची असेल ना तशा पद्धतीने टाकली तरीसुद्धा चालेल, पण अशी ठेचलेली लसूण खायला ना मी त्याचा फ्लेवर पण खूप छान उतरतो। आता आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे 2 मध्यम आकाराचे कांदे, एकदम बारीक चिरलेले असे आपण त्याच्यामध्ये कांदे टाकून घेतलेले आहेत आणि ते आपण व्यवस्थित असं परतवून घेऊया। लसूण आधी छानपैकी आपण अगदी तेलावरती परतवून घेतलेले, त्याचा सगळा अर्क आपल्या तेलामध्ये उतरलेला आहे आणि आता कांदा पण आपण मस्तपैकी असा परतवून घेतला की सगळा एकदम लसणीचा फ्लेवर त्याच्यामध्ये खूप छान येतो फोडणीच्या भातामध्ये, त्यामुळे लसणीची क्वांटिटी जरा जास्त असलेली चांगली। आता आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ। म्हणजे कसं होतं की आपण कांदा आहे तो लवकर नरम होतो, शिजायला लवकर मदत होते, त्याच्यामुळे आपण चवीनुसार मीठ पहिलं टाकून घेतलेलं आहे। 1/4 टीस्पून हळद टाकून घेतली आणि 2 टीस्पून लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळं काय व्यवस्थित असं आपण आधी परतवून घेऊया। आता तुम्हाला सगळं एकदम सुकं वाटत असेल, पण तेलाचं प्रमाण जास्त केलं ना तर नंतर भात तेलकट होऊन जातो। त्याच्यामुळे थोडंसं आहे ना हाताने असं जसं पाणी शिंपडून घ्यायचं, अगदी जास्त नाही, अगदी तुम्ही 2-3 चमचे असे टाकलेत ना तरीसुद्धा चालेल। आणि त्याने जो आपला कांद्याला मसाल्याला जरा सॉफ्टनेस येतो ना तो खूप छान वाटतो। म्हणून मग आपण इथे फक्त पाण्याचं प्रमाण थोडंसं टाकलेलं आहे, भरपूर टाकायचं नाही, कारण का मग भात आपला असं एकदम असं ओला असा होऊन जातो। त्याच्यामुळे आपण इथे अशा पद्धतीने थोडंसं पाणी शिंपडून घेतलेलं आहे। आता इथे मी भात घेतला, तर आपला आदल्या दिवशीचा भात किंवा नवीन ताजा करून अगदी फोडणीचा भात केलात ना तरीसुद्धा उत्तम, पण इथे आता तो घेताना भात आहे ना असा कुस्करून घ्यायचा आहे। ते मी साधारण अगदी 1 वाटी आणि त्याच्याहून थोडा जास्त, म्हणजे 1.5 वाटीला थोडासा कमी अशा पद्धतीने भात घेतलेला आहे। शिजलेला भात आपण इथे वापरलेला आहे आणि तो मस्तपैकी आपल्या मसाल्यामध्ये छानपैकी असा खमंग असा परतवून घ्यायचा आहे। अगदी 5 मिनिटाची रेसिपी आहे, पण खायला इतकी टेस्टी आहे ना, नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने छानपैकी आपण हे सगळं असं परतवून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। व्यवस्थित अशी कोथिंबीर आपण पूर्णपणे जेवढी बारीक तुम्हाला जास्त पाहिजे असेल त्याच्यात टाकली तुम्ही। कांदा आपण जेव्हा शिजवतो त्यावेळेलासुद्धा कोथिंबीर टाकायची असेल तरीसुद्धा ती त्याच्यामध्ये खूप छान लागते। आणि अशा पद्धतीने सुंदर टेस्टी असा आपला हा फोडणीचा झटपट असा भात तयार झालेला आहे। खायला खूप टेस्टी आहे आणि करायला इतका सोपा, कमीत कमी साहित्यातला आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तुमच्या आवडत्या व्यक्तींना रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि अशा सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन दाबायलासुद्धा विसरू नका। चला तर परत भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा। थँक्यू।